बाप रे, काय ऐकलं मी आत्ता? हा, माझा मेंदूच काम करायचं बंद झालाय. काय पोचलेली बाई आहे ही भैरवी, शाणी. आणि जी काही न्यूज मिळाली आहे ना, ही माझ्यासाठी खरं तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हा चान्स मी असंच नाही घालवला पाहिजे. मला लवकरात लवकर हे कोणाला तरी जाऊन सांगावं लागेल. पण कोणाला सांगू? कोणाला सांगू? म्हातारीला जाऊन सांगायचं नाही. नाही 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 नाही, तिच्या मुलाबद्दल हे ऐकल्यानंतर ती लगेच भैरवीकडे जाऊन बॉम्ब सारखी फुटेल आणि तिला जाब विचारेल तिने असा विचार सुद्धा कसा केला. आणि मग ते भैरवीला कळणार लगेच मी चोमडेपणा केलाय. नाही 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 नाही, म्हातारी नकोच. म्हातारीला इन्व्हॉल्वच नाही करत मी आत. मग कोणाला सांगू मी? न्यूज जर मी अशीच पोटात ठेवली तर माझं पोट सुद्धा दुखायला लागेल. कोणाला तरी सांगावं लागेल मला. थोडी हालचाल करताय आता. व्यंकटेशजी, सारंग सावलीताईंचं नाव घेत होते आणि सावलीताई सारंग सरांची काळजी घेण्यासाठी इथे येऊन राहत आहेत. त्याचा तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना? त्रास? मला कसला त्रास? का हो, तुम्हाला होत असतो का त्रास? नाही नाही, मी सहजच विचारत होते. मी समजू शकते त्यांच्यातलं जुनं नातं. आमच्या दोघांच्या नात्यामधलं माझं स्थान काय असतं ना, हे मला चांगलंच माहिती असतं. आणि या सगळ्यामुळे आमच्या दोघातलं नातं ते मात्रही बदलणार नसतं, नाही का सावली? येस, ही न्यूज मी घरातल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही, डायरेक्ट सावलीला जाऊन सांगते. हा, म्हणजे सावली घरातली आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. ती हे सगळं ऐकल्यानंतर जो काही तमाशा करेल त्यात माझं नाव सुद्धा नाही येऊन देणार आणि मी सुद्धा सेफ राहील. मला तमाशा मस्त एन्जॉय करता येईल. येस, काय पटकन ऍक्टिव्ह होतो माझा मेंदू. पण खरंच व्यंकटेशजी, तुमचे आभार मानले पाहिजे. तुम्ही सावलीताईंना इथे सारंग सरांची काळजी घेण्यासाठी पाठवलं, त्यांना राहण्याची परवानगी दिली, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. थँक्स? हो, आभार कसले मानता हो तुम्ही. पण तर तुमचं मन मोठं ठेवलं असतं की. आणि ज्या व्यक्तीवर आपलं खरं प्रेम असतं ना, त्या व्यक्तीसाठी, त्याच्या सुखासाठी आपण काहीही करू शकतो बघा. सावली, अरे पाहुणे नमस्कार. मला जरा तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचंय. 2 मिनिटं चल ना बाहेर. हो, मी आले. सावली, मी निघतो. ओ पाहुणे ऐका ना, तुम्ही कशाला मध्येच वेगळी गडबड करताय? तुम्ही जरा नाश्ता पाणी चहा सगळं पिऊन घ्या, नाश्ता वगैरे करून घ्या. ऐक ना. नाही, नको, अजिबात नको. ज्या घरात सावलीचा मान राखला जात नाही त्या घरातला चहाही मला गोड लागत नसतो. आई काहीतरी बोललेल्या दिसतात. हे बघा, मी तुम्हाला सांगते. येते सोडायला तुम्हाला. चला. आले. सावली, होवी, यांचं नेमकं काय चाललं असतं ना, मला काही कळतच नसतं बघ. एक तर तुझ्या बाबांनी ती खोटी बायको आणली असते आणि इथे तर व्यंकटेश काका पण आले असतात. तेच तर ना, मोठी माणसं आपल्याला शिकवतात की शानेसारखं वागायचं, खोटं बोलायचं नाही, आणि तेच लपवतात गोष्टी. होवी, आता तर ना मला खात्री पटलेली असते तुझ्या बाबांचं आणि माझ्या आईचं नक्कीच काहीतरी जुनं नातं असणार म्हणून. अबीर, मला असं वाटतंय त्यांचं लग्न ठरलं असणार आणि ते माझ्या आजीमुळे मोडलं असणार. हा, आणि मग माझी आई बेळगावला निघून गेली असते बघ. आणि तिकडे
दुसऱ्याच कुणाची तरी लग्न केलं असतं. अबे काय खरं आपल्याला कोणच सांगत नाहीये. हो ग, पण जाऊ दे होई. मला तुझ्या बाबांचं ना खूप वाईट वाटत असतं बघ. अगं ते जे बेडवर पडलेले असतात त्यांची ही अवस्था फक्त माझ्यामुळे झाली असते. अरे अबी, स्वतःला असा दोष देऊ नकोस रे, तुझी काहीच चूक नाहीये. ओवी, आपण सुपर हिरोला लवकर बरं केलंच पाहिजे म्हणतो मी. आपण काय करायचं पण? अबीर, आपण विठुरायाकडे प्रार्थना करूया, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढणार. ठीक आहे, चल ओवी. व्यंकटेशजी, बाबांची काळजी घ्या. आणि सारंग शुद्धीवर आलेच तर मी येईनच घरी. व्यंकटेशजी, मगाशी आई जे काय बोलल्या ते प्लीज मनाला लावून घेऊ नका, कारण सावली कशी आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वाईट वाटण्याचा प्रश्नच नसतो बघा. खरं तर सावलीसारखी समजूतदार प्रेमळ मुलगी मिळायला भाग्याचं लागतं. हे भाग्य स्वतःहून त्यांच्या घरी चालून आलं असतं आणि हे सुखच त्यांना नको असेल तर काय बोलणार आता. आता मागे काय झालं असतं ते मला अजिबात माहीत नसतं. पण सारंग आणि सावली यांचं नातं तुटण्यामध्ये सावलीची तीळ मात्र चूक नाही हे नक्की. पण मला एक कळत नसतं, या एवढा तिरस्कार का करत असतात हो सावलीचा. ऐका ना, या घरातले सगळे असेच आहेत. हा, स्वभाव दोष आहे, सोडून द्या. सावली ऐक ना यार, मला प्लीज अगं तुझ्याशी बोलायचं इम्पॉर्टंट. तुला का कळत नाही? मला खरंच नाही कळते. हो, मी ह्यांना सोडून येते ना आधी. अगं तुझे हे मगासपासून निघतात म्हणून इथेच थांबले परत. तुम्ही जा ना लवकर. अगं तुला कळत नाहीये, मला खूप इम्पॉर्टंट बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे, एक मिनिट. व्यंकटेशजी, मला फक्त 2 मिनिटं द्या, आम्ही आलोच. हा, नशीब. सॉरी पाहुणे, थांबा. काय तिलोत्तमा कुठे आहे? त्या रूम मध्ये असते. अच्छा, हे कोण नवीन पाहुणे म्हणायचे? हे व्यंकटेश, सावलीचे मिस्टर. अच्छा, सावलीचे नवे मिस्टर का? बरं 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 बरं. नमस्कार. मला ओळखलंच असेल तुम्ही. एकदम चांगलं ओळखलं बघा. तुम्हाला बघितलेलं असतं न्यूज मध्ये. तुम्हीच असता की त्या ज्यांनी सावलीला आव्हान दिलं असतं. वजे, भैरवी वजे, तुम्हाला कोपऱ्यापासून नमस्कार बघा. एक्सक्यूज मी. तिलोत्तमा, तिलोत्तमा.